मी पुन्हा एकदा तिवार वंदन करते, कारण हा महापुरुषांमुळे मी आज ठाट मनामध्ये जगते, स्वाभिमानाने चालते आणि अन्यायाच्या विरोधात लढते. म्हणून आता आपल्यातले मतभेद नष्ट करायचे आहे. कधीपर्यंत चालायचं आहे का हा इथला आणि हा तिथला नाही. आज उद्या जर प्रिया खाडेवर कोणती आपत्ती येत असेल आणि तिला कोणी संपवत असेल तर तुम्ही जर 100 महिला कॅन्डल जर माझ्यासाठी जाळत असेल त्या कॅन्डलला अर्थ नाही आहे. आणि प्रिया खाडेवर समजा की तुमच्यावर सुद्धा अगर एखाद्या महिलेवर आपत्ती येत असेल तर आपण 100 महिला तिला पाठबळ दिला तर आपल्याला तिच्यासाठी चौकामध्ये कॅन्डल जाळण्याची वेळ येणार नाही. कारण आपल्याला एकत्र यावं लागेल. मेल्यानंतर किती कॅन्डल जाळून आणि आशू गाळून काहीच होणार नाही. जेव्हा ज्याच्यावर वेळ येतो त्याला साथ द्या, कारण तर त्याला कॅन्डल नेण्याची गरज पडणार नाही. कारण तर जीवनामध्ये जो माणूस सत्याने चालतो त्याला अनेक अडचणी येतो, खोट्यासाठी अडचणी नाही येते. म्हणून म्हणायचं आहे मला, कुठल्या वार्डात असो, कुठल्या जिल्हा परिषद मध्ये असो, आज तुमच्या पायामध्ये सुद्धा 500च्या वरची चप्पल आहे. म्हणून 500च्या नोटाला आणि आपल्या ओठला जेवढी किंमत आहे त्या नोटाला किंमत नाही आहे. पण आज त्याला माहित आहे आपल्या नसा कुठं दाबल्या गेल्या आहे. यायला माहित आहे की आमच्याकडे नाही का बायाचा अपुरा साठा असेल तरी आम्ही 300 रुपये मजुरीने बाया नेऊन लोकसंख्या दाखवतो. पण आमची मजबुरी आहे, आम्ही दाखवतो. पण आता तसं नाही. आज पहिल्याच्या लोकांची परिस्थिती ती होती, त्यांच्या घरामध्ये अन्न सुद्धा मिळत नव्हतं पण स्वाभिमानाने जगत होते. एखाद्याला कपडे बरोबर मिळत नव्हते तरी त्यांच्यामध्ये स्वाभिमान होता. पण आज आम्ही 2000ची साडी लावतो, ठाट मानाने जगतो. हा महापुरुषांना ह्या मातेमुळे तरी पण आज आम्ही विकल्या जातो. नाही, आता आपल्याला थांबायचं आहे. कारण तर यायला माहिती आहे काहीच लागत नाही. 9 दिवस काहीच लढाई नाही आहे. 10व्या दिवशी लढाई असते, रातोरात आम्ही क्रॅश करू शकतो. पण हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आज 500 रुपयांच्या आज तुम्ही एखादी सामान आणायला जाता तो 2000चा तुम्ही थैला भरून सामान सुद्धा तुमचं बरोबर येत नाही. मग एका दिवसासाठी आपण एवढा विचार करायचा की आपला स्वाभिमान, आपल्याला कॅन्डलही जाळायची वेळ आली नाही पाहिजे आणि आपल्याला नाही का कोणामागे नाही का झुकायची वेळ आली नाही पाहिजे. हा स्वतंत्र अधिकार तुम्हाला आहे. मी वारंवार एकच बोलते, कारण एक शिकारी असतो आणि त्याने आपला पोचलेला एखादी नाही का पक्षी घेऊन शिकारायला जातो आणि तिथं नाही का त्यांनी आपल्या पायाला त्या पक्ष्याच्या दोरी बांधून ठेवते आणि बाहेर नाही का फासे टाकतात. चोक 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 आवाज करून ते आपल्या भाषेमध्ये बाकीच्या पक्ष्यांना बोलवतो आणि त्याला वाटतो का याच्यापाशी खाण्यासाठी खूप काही सारा आहे, चला रे. तो म्हणून ते 10 पक्षी येऊन अजून पिंजऱ्यामध्ये पडतो. ही गती आपली झालेली आहे. म्हणजे एक शहाणा होतो आणि सर्वाला गाठण्याचा प्रयत्न करतो. मी हे म्हणत नाही की मी बोलतो हे योग्यच आहे, पण विचार तुम्हाला करायचा आहे. कारण तर आपल्या जर स्वाभिमानाची बघा, मी जरी रिपब्लिकन पार्टी आंबेडकर चालवते, ही कुणाच्या जाती धर्मावरची नाही आहे. मी कुणाची चेष्टा करणार नाही, कारण ही पार्टी सर्वांसाठी दिलेली आहे. माझ्या याच्यामध्ये जो संविधानाला मानत नसेल, जो संविधानाच्या विरुद्ध लढत असेल तो माझा नाही. नाहीतर जर माझ्यासाठी जो राब करून सुद्धा नाली सुद्धा साफ करत असेल त्याला मी नाही का खूप मोठा नाही का नेता समजतो. कारण तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. आज विचार करा, आरक्षणासाठी सर्वजण म्हणतो की नाही मी हा जातीचा, मी त्या जातीचा. बाबा रे, तू कोणीही जातीचा आहे, पण स्त्री आणि पुरुष हे 2च जात आहेत. मी एवढंच ओळखते, कारण मला जात माहीत नाही. मेल्याशिवाय जात ही जात नाही, म्हणून मला जात माहीत नाही. म्हणून मला एकच म्हणायचं आहे, अन्यायाविरुद्ध लढासाठी फक्त मी आहे. आणि माझ्या पाठीमागे जर आपल्या महिलांचं पाठबळ असलं, आज मला ह्या वार्डाची सुद्धा सर्व प्रॉब्लेम माहिती आहे, जागेपासून तर सर्वच माहिती आहे. अगर समजा आमचा कुणीतरी एखादी नेता उभा होतो, तो म्हणतो का मी करतो, पण वेळ आल्यानंतर कुठंतरी आपल्यालाच मागं फिरवतो. झालंच नाही तर करू तरी काय. मग सेटिंगचे तर मीटिंग असते, म्हणून आपल्याला सेटिंगही करायची नाही आणि तशी मीटिंगही करायची नाही. सत्याची लढाई लढताना खूप अडचणी येतो, पण सत्याचा विजय एक ना एक दिवस होतो. बाबासाहेबांना ज्यावेळी शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या, अरे तेव्हा तर एवढं सारं होतं की बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर शिकायला लागत होते. आणि बाबासाहेबाला विचार करण्याची गोष्ट आहे. आज
32 डिग्र्या कशाला म्हणतात मलाही नाही माहित बरोबर. 32 डिग्र्या आणि 9 भाषेमध्ये जेव्हा संविधान लिहिलं, तो महापुरुष कसा असेल, कसं जमलं असेल त्याला. ती कुणासाठी लिहिलं? फक्त एससी साठी लिहिलं नाही. आज एखाद्या जर माझ्या ओबीसी महिलांना म्हणतो, सर्वात जास्त माझ्यासोबत राहणाऱ्या ओबीसी महिला आहेत, कारण माझा पक्ष पाहून आहे, माझे विचार पाहून मी सत्याची लढाई लढते म्हणून माझ्यासोबत आहे. मला कोणाचे 2 रुपये नाही पाहिजे, मला हारही नाही पाहिजे, मला कुणाचा सत्कारही नको आहे, पण मी लढीन सत्याची लढाई. मी कॅन्डल कुणासाठी जाणार नाही, पण ज्याला अन्याय होत असेल त्या विरुद्ध मी लढा देईल. कॅन्डल जाण्याच्या आधी तिचा जीव वाचवण्याचं काम करणार. ज्यांच्यावर अनेक लोकांवर अन्याय होतो, आज मी बघते, डोळे भरून बघते, माझ्या ऑफिसला बरेच लोक येतात, ताई माझ्यावर असं झालं, माझ्यावर तसं झालं, मी माझ्यासोबत असा अन्याय झाला, माझ्यासोबत तसा झाला. हा अन्याय कोण करायसाठी केलेला आहे? नेत्यांनी, खुल्या